सिंधुदुर्ग जिल्हा देशातला पहिला AI पॉवर्ड जिल्हा बनणार आहे, तर त्या घोषणेबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. ओके, तर मंत्री नितेश राणे यांनी ही घोषणा केली आहे. मार्वल नावाची एक टेक कंपनी आहे, त्यांच्या मदतीने जिल्ह्यात AI वापरून सरकारी कामं सुधारणार आणि जिल्ह्याला एक मॉडेल बनवणार, हा त्यामागचा उद्देश आहे. मग यात नेमकं काय काय होणार आहे? चला महत्त्वाचे मुद्दे बघूया. पहिलं म्हणजे आपली सरकारी ऑफिसेस आहेत ना, जसं की जिल्हा परिषद, तहसील किंवा तलाठी कार्यालय, इथली कामं AI मुळे एकदम फास्ट आणि सोपी होणार आहेत. म्हणजे लोकांना चांगली सर्व्हिस मिळेल, लवकर मिळेल. दुसरं म्हणजे शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्र नावाचे एक खास AI ॲप येत आहे. हे शेतीचं उत्पादन वाढवायला खूप मदत करेल. आणि एवढंच नाही, जिल्ह्याची जी 720 किलोमीटरची लांब किनारपट्टी आहे, तिथे AI वाले ड्रोन वापरून बेकायदेशीर मासेमारी पण थांबवणार आहेत. आणि तिसरं, पोलीस खात्याला सुद्धा AI ची मदत मिळेल. याने कायदा आणि सुव्यवस्था अजून चांगली होईल, म्हणजे आपला जिल्हा जास्त सुरक्षित होईल. तर थोडक्यात हा प्रोजेक्ट सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रशासन, शेती आणि सुरक्षा या सगळ्यामध्ये AI वापरून मोठे बदल घडवून आणणार आहे आणि देशासाठी नक्कीच एक नवीन आदर्श निर्माण करेल.